हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। गुड मॉर्निंग। तो अब मैं पहुंच चुका हूँ कॉलेज। तो कार्यक्रम है चलो चला। हो तो वैसे एग्ज़ाम चल रहा है तो गर्दी नहीं है। चलो अंदर जाते। नाही होत ना, मग कसं करायचं असं? हे बघा असं ना. तर हे गाईज नमस्ते, केम छो, कसं काय कुठे काय. तर गाईज आज आमचा आहे कार्यक्रम. तर आज मुळीक माईंचं फेअरवेल आहे, म्हणजे सेवन येईल. तर त्यासाठी आम्ही असं रेडी वगैरे झालो, मस्त रेडी झालेलो आहे. हे बघा माझा साऊथ इंडियन लोक आणि ही बघा रेडी झालेली आहे मस्त. चला तुम्हाला आमची तयारी दाखवते. हे बघा माझा फ्रेंड आहे सोहम, याने मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. पण विषय असा झालाय की त्याचा पेपर होता, सो तो गेलाय. तो काय चला अंदर चलो. हे बघा मस्त तयारी चालू आहे. हे बघा आमच्या वाङ्मय मंडळाचं मोठं असं पोस्टर. हे शब्दांगण रेडी झालेलं आहे. कणगप्पा जरा सांग इन्फॉर्मेशन. शब्दांगण म्हणजे प्रत्येक वाङ्मय मंडळाच्या सदस्यांनी हे लिहिलेलं आहे. तर तुम्ही एकदा त्याचा फेरफटका घ्या. प्रत्येक वाङ्मय मंडळाच्या सदस्यांनी कीर्तीची कीर्ती हा टॉपिक होता. कीर्तीची कीर्ती. तर त्यावरती सगळ्यांनी थोडंफार काहीतरी काही काम उर्वरित काम इथे चालू आहे. तनिष काय कर. अरे पायावर कीर्तीची कीर्ती याचं शब्दांगण आम्ही सर्वांनी केलेलं आहे. उर्वरित काम इथे चालू आहे. हे बघा मला पण घ्या ब्लॉग मध्ये तनिष. बाकीचं काम इकडे घेर डिस्कशन. आमचे देशपांडे यांना घेऊ. हे आमचे देशपांडे आहेत. आणि देशपांडे काय तुम्हाला ब्राह्मणांची दिसतील. साहेब जरा दोन शब्द जरा कीर्तीची कीर्ती बद्दल. संस्कृत बद्दल द्या. संस्कृत भाषेत उठा तुमचा. नमस्कार. 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 तर आमची संस्कृत भाषा ही असं म्हणतात की सगळ्यात जुनी भाषा आहे. ही संस्कृत भाषा मला फार आवडते. कृपया करून बोर करू नये. नाही, कृपया करून बोर ते करत नाही, तुम्ही करते ते. कॅमेरा अँगल नीट करून. तुम्ही हे बघा इकडे. कॅमेरा अँगल बरोबर आहे. बोला तू. मला एक शब्द दाखवतो मी. चला चला. हा शब्द बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि तो शब्द आम्ही निर्माती. हा शब्द बऱ्याच जणांना माहीत हा नाही. हा श्लोकनीच लिहिलेला आहे, त्याच्यामुळं असा शब्द तोच लिहू शकतो. असे शब्द मी लिहू नावच शकतो. श्लोक आहे आणि ते श्लोक पण खूप भारी लिहितात. हो, आता ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मग तृच प्रत्यय वापरून हा शब्द केलेला आहे आणि त्याला ङीप हा प्रत्यय लागलाय. आणि इथं त्या आमच्या मॅम इथं आमच्या सृष्टी स्वामी मॅडमला एक्सप्लेन करतो. आम्हीच केलंय. आणि तर गाईज आता तुम्हाला महत्त्वाचं दाखवतो. तर गाईज तुम्हाला आता महत्त्वाचं दाखवतो. आमचं फेसबुक आणि यूट्यूबचं पेज दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे आमचं फेसबुक आणि यूट्यूबचं पेज आहे, जे मॅडमच्या हस्ते म्हणजे त्याचं उद्घाटन करणार. इकडे शालू तिचं हे करते. शालू हाय कर. खूप बिझी आहे दिसते. कैमरा अभी मेरे पास आ चुका है, तो गाइस आप देख सकते हो. तो यहाँ पे सरस्वती की मूर्ति है. तो गाइस ऐसा क्या स्टेज रेडी है हमारा. और यहाँ पे हमने देख सकते हो डेकोरेशन किया है. ये सब डेकोरेशन है गाइस. तो अभी चलो मैं आपको कहाँ पे लेके जाता देखो आप. तो गाइस ये खा रही है, सिर्फ खाने का काम है उसका. तो गाइस ये राडा पसारा कुमुत आहे. तर गाइस तुम्ही बघितलं असेल असं काय आमचा कार्यक्रम आहे हा. तर इकडे 2 मिनटं. तर असं काय आहे. सप महाविद्यालयाच्या मराठी डिपार्टमेंटच्या प्रमुख मुळीक मॅम यांच्यासाठी मला ही सरस्वतीची फ्रेम करायचं भाग्य मिळालं. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे. आणि तुम्हाला असं म्हणजे कसं वाटलं की आपण याच प्रकारचं डिझाईन करावं म्हणून असं? कारण ही वीणा आहे जी सरस्वती म्हणजे विद्येचं प्रतीक आहे. म्हणून पुस्तकं, वीणा आणि हे वाङ्मय मंडळाचं चिन्ह आहे. म्हणून मी ते धरूनच त्याच्याप्रमाणे ते मंडल आर्ट केलं. ती आणि अतिशय ही आमची वाङ्मय मंडळ सदस्य ऋता आहे. तर तिच्या मम्मीने खूप सुंदर असं फ्रेम मॅडमसाठी तयार केली आहे. तर मॅडमला आपण देऊच पुढे, पण तत्पूर्वी तुमचा रिव्ह्यू घ्यायचा होता. धन्यवाद. एकतर बाहेर किंवा असं काही असं.
थँक्यू. नमस्कार. तिची कीर्ती तिथे डॉक्टर कीर्ती मॅम आणि सर्व मान्यवर शब्दांगणाचा आढावा घेतात. मी कॅलिग्राफी यांनी केली आहे तुमच्यासाठी. हो का? स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. की त्यांनी मंडळाच्या YouTube चॅनलचं सुद्धा उद्घाटन करावं. मिस करायचं. दोघी जणी करतो. या मॅडम तुम्ही. मॅम ओढायचं काय? हां थोडा ओढा म्हणजे नाव दिसेल. पंजातावर कोई शीतल चंदन. पुढचा श्लोक मराठीत आहे ज्याचं लेखन आपण सर्व सदस्य. नमस्कार. आज आपण इथे प्राध्यापिका डॉक्टर कीर्ती मुळीक मॅम यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी जमलो आहोत. त्या उत्तम लेखिका व समीक्षक आहेत. त्यांनी 3 वर्ष वाङ्मय मंडळ अत्यंत उत्तमरित्या सांभाळलं. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाची मुलाखत घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. पहिला प्रश्न शिक्षण क्षेत्रावर आहे. तर एक महिला शिक्षिका म्हणून तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, त्यावर मात कशी केली होती? याच्यामध्ये 2 मुद्दे येत आहेत. एक तर एक महिला म्हणून या सगळ्या गोष्टींना मी कशी सामोरे गेली आणि जी मी नोकरी केली शिक्षक किंवा प्राध्यापक म्हणून, म्हणजे एक शिक्षण क्षेत्रामध्ये मला काय आव्हानं आली, असे 2 प्रश्न याच्यामध्ये दिसून येतात. तर महिला म्हणून पाहायला गेलं तर साधारण आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये नोकरी आणि संसार हा एक समतोलपणा आपल्याला ठेवावा लागतो आणि त्याच्यासाठी कुठेतरी तडजोड करावी लागते, दोन्ही बाजूला करावी लागते. की नोकरी करत असताना तिथे वरची पदं म्हणजे मला प्राचार्यपद पण विचारण्यात आलं होतं की प्राचार्यपदाची जबाबदारी घेता का, पण मी त्याला सरळ नाही म्हटलं. याचं कारण असं की मला कुठेतरी संसारही सांभाळायचा होता आणि संसारामध्ये माझी मुलं, त्यांचं सगळं संगोपन हा भाग होता. मुलं लहान होती त्यामुळे मी हे जे मला मिळणारं प्राचार्यपद होतं त्याला पूर्णपणे नकार दिला. आणि पुन्हा माझं लेखन
सुरू होतं त्याच्यामध्ये देखील मला माझं काम करायचं होतं. त्यामुळे देखील नोकरीमध्येही जी वरची पदं मला मिळत होती त्यांना मी नकार दिला. तर हा एक भाग. दुसरा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी असतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर चर्चासत्र असतात, आंतरराष्ट्रीय परिषदा असतात, कुठेतरी व्याख्यानाला बोलवलं जातं. तर या गोष्टी मात्र मी आवर्जून केल्या, कारण त्याच्यामध्ये एक जी बौद्धिक भूक असते ती माझी भागत होती आणि त्याच्यामध्ये मला गोडी होती. पुन्हा विद्यार्थी जे आहेत त्यांना एक परंपरागत ज्ञान देण्यापेक्षा नवीन काय ज्ञान येतं आहे, नवीन जी तंत्रज्ञान आहे त्याच्याशी जोडून काही आणखी काही माहिती मिळते का, तर ती सगळी आपल्या विद्यार्थ्यांना आपण पोचवायला पाहिजे. या दृष्टीने मी तिथे मात्र कुठलीही तडजोड केलेली नाही. शिक्षिका होण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि महिलांनी शिक्षणात करिअर करावं हे किती महत्त्वाचं वाटतं? हां, शिक्षक होण्याची प्रेरणा म्हणशील तर जसं आता तुम्ही देखील पदवी प्राप्त कराल आणि पदवी प्राप्त केल्यानंतर मग आपल्या पुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं की आता पुढे काय करायचं. तर तसंच माझ्या पुढे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि मला 2 क्षेत्र दिसत होती. एक तर संशोधनाचं क्षेत्र, रिसर्च म्हणतो, तिकडे मला जाता येण्यासारखं होतं आणि दुसरं हे शिक्षण क्षेत्र. शिक्षण क्षेत्रामध्ये येण्यामागे काही कारणं अशी आहेत की माझे आई वडील हे दोघंही शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. माझी आई शाळेमध्ये शिक्षिका होती हिरे हायस्कूलला आणि माझे वडील पहिले शाहू कॉलेजमध्ये, नंतर विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख होते, प्राध्यापक होते. तर त्यांचं एक जगणं मी पाहत होते आणि पुन्हा माझ्या थोडंसं असं लक्षात आलं की मला छान रीतीने एखादी गोष्ट मुलांना समजवता येते. म्हणजे मैत्रिणी आम्ही अभ्यास करत असू तर त्याच्यामध्ये एखादीला काही समजत नसेल तर तो भाग मी तिला छान स्पष्ट करून सांगत होते. किंवा माझा धाकटा भाऊ आहे त्याचा देखील अभ्यास मी चांगल्या रीतीने घेत होते. म्हणजे तो म्हणजे त्याचं फळ असं दिसत होतं की तो त्याच्या वर्गामध्ये पहिला येत होता आणि त्याला त्याच्या शाळेमधून पण विचारणा करण्यात आली की काय रे तुझा अभ्यास कोण घेत आहे. तर त्याने सांगितलं माझी कीर्तीताई घेते. तर शाळेमध्ये मला खास बोलावून घेण्यात आलं की कोण कीर्तीताई आणि हा एवढा कसे काय मार्क मिळवतो. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून माझ्या लक्षात आलं की आपण शिक्षक व्हावं, हे त्याच्यामागचं कारण. धन्यवाद मॅम. तर आपण पुढचा प्रश्न लेखन क्षेत्रातील विचारू. मराठी साहित्यात महिला लेखकाची भूमिका कशी बदलते असं वाटतं? तुम्हाला कोणते लेखक व लेखिका आवडतात? पहिल्यांदा तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर देते, कोण लेखक आणि लेखिका आवडतात. तर तुम्ही पाहिलं असेल आपलं जे मराठी साहित्य आहे ते खूप समृद्ध आहे. त्याला मोठी परंपरा आहे. म्हणजे 12व्या शतकापासून संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं जे मराठी भाषांतर केलं ज्ञानेश्वरीचं, तिथून मराठी साहित्य सगळं सुरू झालेलं असं आपल्या लक्षात येतं. तर तिथूनच बघितलं तर मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही ज्ञानेश्वरी जरूर वाचा आणि नुसती वाचू नका, तर त्या प्रत्येक श्लोकाचा काय अर्थ आहे तो जाणून घ्या. आणि मग लक्षात येतं की किती एखादी गोष्ट स्पष्ट करण्यासाठी किती प्रकारच्या प्रतिमा प्रतीकं वापरलेली आहे आणि ती आपल्या रोजच्या जगण्यातली आहेत असं तुमच्या लक्षात येईल. खरं तर हे ज्ञानेश्वरी वाचल्यावर मी खरंच आश्चर्यचकित झाले की बापरे, तो जो ते जे संत ज्ञानेश्वर होते त्यांनी अवघ्या वयाच्या 20सा देखील टप्पा पार केला नव्हता आणि त्या वयामध्ये त्यांनी ती जी
थकवा आलेला आहे किंवा ती मराठी भाषा किती परिपक्व भाषा त्यांनी वापरलेली आहे. ते सगळं पाहताना हा जो पहिलाच ग्रंथ आहे मराठीतला संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी, त्याने आपल्याला खरोखरच आश्चर्याने थक्क व्हायला होतं. तर ही ज्ञानेश्वरी. नंतर पुढे जर बघाल तर महात्मा फुले यांचं साहित्य तुम्ही वाचलं तर ते समाज प्रबोधन करणारं तर होतंच, पण त्याच्यासाठी त्यांनी ज्या कल्पकतेने ते जे कथा किंवा नाटकाचं सूत्र गुंफलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जी समाज प्रबोधनाची जाणीव होती, त्याने देखील मला म्हणजे डोळे खाडकन उघडणं म्हणतो, आपल्या कल्पनेच्या कोशातून बाहेर येऊन डोळे खाडकन उघडणं हा भाग माझ्या बाबतीत झाला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्या तुम्ही वाचून पहा. मुंबईमधली जी मोठी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतलं जे जगणं आहे, भयान जगणं, ते त्यांनी सगळं त्यांच्या कथांमधून कादंबऱ्यांमधून व्यक्त केलेलं आहे. तर तेही वाचताना आपल्याला थक्क व्हायला होतं. त्यानंतर माझे वडील आनंद यादव यांचं तर सगळं साहित्य मी लहानपणापासून वाचत आलेली आहे आणि ते प्रामुख्याने ग्रामीण साहित्य आहे. तर माझ्या वडिलांनी, डॉक्टर आनंद यादवांनी जे लेखन केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रयोग केले, आशयाच्या अंगाने केलेले आहेत, आविष्काराच्या अंगाने केलेले. म्हणजे कथा छोटी लिहायची असेल तर त्याच्यामध्ये लय कशी आणता येते भाषेच्या अंगाने, किंवा एकच छोटा अनुभव कसा परिणामकारकपणे साधता येतो, हे सगळं त्यांनी त्यांच्या एकूण सगळ्या कथा कादंबऱ्यांमधून, आत्मचरित्रामधून किंवा त्यांचं समीक्षा ग्रंथ आहे ते देखील मी वाचले. तर हा भाग पुढे अनेकांची नावं घेता येतील. म्हणजे अरविंद गोखले आहेत, व्यंकटेश माडगुळकर आहेत, रारम बोराडे आहेत. पुढचा टप्पा घेतला तर आत्ताचा जयंत पवार आहे. तर ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम माझ्या मनावर झालेला आहे आणि माझ्या लेखन विचारांवर देखील झालेला आहे. चांगलं सांगितलं वाचलं. शिक्षिका, संशोधिका आणि लेखिका या तिन्ही जबाबदाऱ्या कशा सांभाळतात किंवा वेळेचं व्यवस्थापन कसं होतं? हां, मुख्य भाग असा आहे की जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही सवड नक्की काढता. तर हा भाग आहे. शिक्षक हा माझा व्यवसायाचाच भाग आहे. नोकरीच मी या क्षेत्रातली स्वीकारलेली आहे. त्यामुळे जे काही रुटीन होतं, म्हणजे मी प्राध्यापक म्हणून बघितलं तर सकाळी 7 वाजताच आम्हाला यावं लागतं आणि कमीत कमी 2 वाजेपर्यंत थांबावं लागतं आणि त्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचे लेक्चर्स घेणं, त्यांना ज्ञानार्जन करणं हा भाग होतच गेला. त्यामुळे तिथे वेळ काढण्याचा भाग काही आला नाही. ती जबाबदारीच होती. संशोधन म्हणशील तर संशोधन आणि लेखन हे माझे आवडीचे क्षेत्र आहे आणि एक वडिलांकडून म्हणूया किंवा माझं जे काही लेखन आहे त्याच्यामधून म्हणूया, मला तो थोडंसं कुठल्याही गोष्टीकडे गांभीर्यानं बघण्याचा किंवा त्याच्याबद्दल एक सखोल चिंतन करण्याचा असा माझा स्वभाव आहे. एखादी घटना घडली तर मी ती तिथल्या तिथे सोडत नाही. मग त्याच्यावर अनेक अंगांनी विचार करते की ही घटना अशीच का घडली, वेगळ्या पद्धतीने का घडली असती तर काय झालं असतं. तर याप्रमाणे किंवा इथे मी वाङ्मय मंडळ प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे, कला मंडळ प्रमुख म्हणून काम बघितलेलं आहे. वेगवेगळ्या समित्यांवर मी सदस्य किंवा संयोजक म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. तर तिथे आपल्याला नवीन काय आणता येईल, नवीन प्रयोग काय करता येईल, नवीन विषयावर काही चर्चा करता येईल का, असं मी सतत प्रयत्न करत राहील. तर हा माझ्या
संशोधनाचा एक भाग असं आपण म्हणूया. आणि या संशोधनातून माझे आत्तापर्यंत 5 समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की याच्यातले 4 समीक्षा ग्रंथ हे वेगवेगळ्या विद्यापीठामधून संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासले जातात. तर हा झाला संशोधनाचा भाग. आणि लेखक म्हटल्यावर मी मगाशी सांगितलं की घटना घडली तर ती माझ्याकडून तशी संपत नाही. त्याच्यावर वेगवेगळ्या अंगांनी विचार केला जातो. किंवा वर्तमानपत्र आपण नेहमी वाचतो किंवा टी व्हीवरच्या बातम्या पाहतो. येता जाता काहीतरी घडामोडी आपल्याला दिसत असतात आणि त्याच्यातून माझ्या मनामध्ये काहीतरी सुरू होतं आणि ते सुरू झालेलं असतं. तर मग ते कुठेतरी आपण 4 चौघांना सांगावं, समाजामध्ये मांडावं असं वाटतं आणि त्याच्यातून माझं लेखन प्रवास सुरू झालेला असं मला सांगता येईल. आता या लेखनामध्ये मी लहान मुलांसाठी किंवा कुमार गटासाठी देखील काही पुस्तकं लिहिली, गोष्टी स्वरूपामध्ये लिहिलेली आहे. आणि ते देखील कसं सुचलं तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला दिवाळीची सुट्टी असते, मे महिन्याची सुट्टी असते, थोडं शांत असतो, गडबड गोंधळ काही नसतो. तेव्हा खिडकीमध्ये बसल्यावर बाहेर जे काही सुदैवाने आमचं जे घर आहे त्या घराच्या खिडकीतून बाहेर छान डोंगर दिसतो. पूर्व दिशेला असल्यामुळे सूर्य उगवलेला, झाडं वगैरे असं सगळं दिसत असतं आणि तिथे बसल्या बसल्या चहा पीत बसल्या बसल्या काहीतरी मनामध्ये छान कल्पना येत गेल्या आणि त्याच्यातून माझी 2 पुस्तकं अतिशय गाजली कुमार गटासाठी लिहिलेली. एक दौलतवाडी आणि इतर कथा म्हणून आहे आणि दुसरं पण एक पुस्तक आहे की डिटेक्टिव्ह स्टोरी आणि इतर कथा म्हणून. तर ते डिटेक्टिव्ह स्टोरी आणि इतर कथा म्हणजे माझाच मुलगा लहान होता आणि त्याला वाढवताना ज्या काही गमती जमती घडत गेल्या त्या तिथे मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. तर या रीतीने आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यावरचं आपलं चिंतन याच्यातून माझं लेखन सुरू असतं. हां. पुढचा प्रश्न, तुमच्या लेखनातून तुम्हाला समाजाला कोणता संदेश द्यायचा असतो, विशेषतः तरुण मुलांसाठी? हां, बरोबर. कसं आहे, कुठलीही कला घेतली तर ती कला निर्मिती का करावी त्याच्याबद्दल काही संकेत आहेत. ते संकेत काय तर तुम्ही जीवनाचं वास्तव तर दर्शवाच, पण त्याबरोबरच सकारात्मक जगणं काय आहे, चांगला विचार घेऊन आपल्याला कसं जगता येईल हे तुम्ही तुमच्या कलेमधून सांगावं अशी अपेक्षा असते. तर माझा देखील हाच दृष्टिकोन आहे की मी जे काही लेखन करते त्याच्यामधून काहीतरी चांगल्या जाणीवा मला वाचकांना देता येतील का, किंवा ह्या मुलांसाठी मी जे काही लेखन केलेलं आहे त्याच्यामधून तुम्हाला माहिती आहे जीवन म्हटलं की सत्यम शिवम सुंदरम हे जे 3 मूल्य आहेत, जीवनमूल्य, ती माझ्या कथांमधून, माझ्या गोष्टीच्या पुस्तकांमधून, माझ्या कवितांमधून, माझ्या ललित लेखांमधून तुम्हाला नक्की आहेत असं जाणवेल. म्हणजे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, ते देणं मी माझ्या लेखन कलेतून देत आहे असं मला सांगू वाटतं. पुढचा प्रश्न विचारण्यास तुम्ही प्रामुख्यानं कोणत्या विषयावर लिहिता आणि तुम्ही PhD केली आहे, त्याचा उपयोग तुम्ही त्या लिखाणात कसा करता? हां, माझे लेखनाचे विषय मी आत्ता सांगितलंच की रोज ज्या काही घडामोडी दिसत आहेत त्या, किंवा एखादी मनामध्ये काहीतरी कल्पना, गमतीशीर कल्पना असते किंवा आणखी काहीतरी वेगळी कल्पना असते, ती धरून तिच्यावर लेखन, या रीतीने माझ्या लेखनाचे विषय मला सापडत जातात.
माझं PhD जे आहे त्या PhDचा मला माझ्या लेखनामध्ये नक्कीच उपयोग झाला. माझा PhDचा विषय म्हणजे माझे वडील आनंद यादव यांनी जवळजवळ 15 वर्ष ग्रामीण साहित्याची चळवळ राबवली आणि हा जो विषय ग्रामीण साहित्याची चळवळ हाच विषय मी माझ्या संशोधनासाठी किंवा PhDसाठी निवडला. तर हा निवडण्यामागे मुख्य कारण असं होतं की हा 15 वर्षाचा जो चळवळीचा इतिहास आहे तो कोणीतरी पुस्तक रूपाने मांडावा. तो एक समाजासाठी मोठा दस्तऐवज होतो. म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास हा जो आहे इतिहास, या इतिहासामध्ये आनंद यादव आणि त्यांनी राबवलेली ही ग्रामीण साहित्याची चळवळ यांचा उल्लेख करावाच लागतो. त्याशिवाय हे ग्रामीण साहित्य पुढे जाऊ शकत नाही. तर असा एक महत्त्वाचा विषय मी माझ्या संशोधनासाठी घेतला आणि त्यानिमित्ताने माझं भरपूर वाचन झालं, माझा भरपूर शोध घेणं झालं. कारण या चळवळी त्यावेळेस ज्या राबवल्या गेल्या 1975 पासून ते 1990पर्यंत, म्हणजे तेव्हा 75 म्हणजे मी अवघी 9 वर्षाची वगैरे. फार काही कळत नव्हतं. वडिलांबरोबर मी संमेलनांना किंवा या निमित्तानं जे काही मेळावे घेतले जात होते त्यांना मी जात होते, पण समजत काही नव्हतं. आणि PhD करायला घेतली तेव्हा मी 40शीची होते. म्हणजे एवढा मोठा आवाका होता तो की तो जो आधीचा कालखंड आहे तो मला सगळा माहीत करून घ्यावा लागत होता. त्यासाठी अनेक पुस्तकांचं मी वाचन केलं. वर्तमानपत्रामध्ये जे काही चळवळीबद्दलच्या वगैरे बातम्या येत होत्या ती कात्रणं सगळी गोळा केली. मग हे सगळं याप्रमाणे सगळं साधनं गोळा केल्यानंतर पुन्हा टिपणं काढणं, मग टिपणं काढणं झालं. पुन्हा मग त्याचं एक प्रकरण PhDचं प्रबंधामध्ये साधारण 7 प्रकरणं असतात. तर त्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणामध्ये काय मांडायचं ह्याचा विचार करून मिळेल त्या वाचनातून हा मुद्दा कुठल्या प्रकरणात आपल्याला घेता येईल याप्रमाणे सगळी तयारी करणं. तर हा सगळा विचार करताना एक लेखनाची बैठक तयार झाली की कसं लिखाण करायला पाहिजे. किंवा बैठक म्हटल्यावर हे PhDचं काम करण्यासाठी रोज 5-5 तास बसावं लागायचं एका जागी. तर ती बैठक पण माझी तयार झाली की 5 तास बसा, लिहा, कंटाळा करायचा नाही. हे जमत नाही ना, पुन्हा जिद्दीने लिहून बघूया. मग नाही जमलं दुसऱ्या दिवशी पुन्हा लिहून बघूया, नवीन वाचन करूया. हा मुद्दा कसा मांडायचा, इतर लोकांनी कसा मांडलेला आहे ते वाचन करूया. या रीतीने ते जर तुम्ही हे PhD किंवा आपली संशोधन प्रक्रिया जर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने राबवली तर तुमच्यामध्ये खूप बदल घडतात. तुमचं अवघं व्यक्तिमत्व बदलून जातं. म्हणजे इथे विजय कापडी सर आहेत, त्यांना देखील त्यांच्या PhDचा जो ग्रंथ आहे त्याला पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना ही माझी मतं नक्की मान्य होती. तर त्या रीतीने तुम्ही जर एखादी गोष्ट प्रामाणिकपणे केली, गांभीर्याने केली तर तुमचं अवघं व्यक्तिमत्व बदलतं आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढे तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो. तुमच्या जगण्यामध्ये होतं, तुमच्या नोकरी उद्योग असेल तिथे होतं, तुमच्या वर्तनामध्ये बदल होतो, 4 माणसांशी कसं बोलायचं, त्यांच्यापुढे आपला मुद्दा कसा मांडायचा त्याच्यामध्ये होतो. त्यानंतर तुमची जी काही आवड आहे, आता माझं लेखन, त्याच्यामध्ये देखील मला हा खूप उपयोग झाला. हे माझं लेखन जर तुम्ही वाचलं तर फार पाळणार नाही आहे, मुद्दा मांडला पुढचा मुद्दा, या रीतीने माझं सगळं लेखन आहे. तर या रीतीने माझ्या संशोधनाचा माझ्या लेखनामध्ये आणि माझं एकूणच व्यक्तिमत्व बदलण्यामध्ये खूप फायदा झाला. तुमच्या संशोधनाचा समाजाला, शिक्षण क्षेत्राला प्रत्यक्ष फायदा कसा होऊ शकतो? हां,
मी मगाशी सांगितलं ते थोडंसं पुन्हा एकदा सांगते की मी जे काही एक 4 ते 5 संशोधन ग्रंथ लिहिलेले आहेत तर ते ग्रंथ वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जातात. माझा संशोधन स्वरूप आणि व्याप्ती हा ग्रंथ घेतला तर तो प्रामुख्याने PhDचे जे विद्यार्थी आहेत त्यांना समोर ठेवून PhD करायचं असेल तर अगदी प्राथमिक तयारीपासून तो शेवटचा जो टप्पा आहे PhDचा प्रबंध प्रकाशित करणे यापर्यंतचं आम्ही सगळं मार्गदर्शन त्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. किंवा दुसरे जे ग्रंथ आहेत माझ्या वडिलांची जी कादंबरी आहे गोतावळा, त्या गोतावळा कादंबरीने अवघं मराठी विश्व हादरलं आणि मराठी कादंबरीलाच एक वेगळं वळण देणारी अशी ती गोतावळा कादंबरी होती आणि त्याच्यावर अनेक जणांची पत्र माझ्या वडिलांना आली. तर त्या सगळ्या पत्रांचं संपादन करणारं असं एक पुस्तक मी तयार केलेलं आहे. नंतर वेगवेगळे जे लेखक आहेत त्यांच्या लेखनशैलीबद्दल, त्यांच्या लेखन प्रक्रियेबद्दल मी काही लेख लिहिलेले आहेत. या रीतीने हे जर सगळं आहे तर तो मराठी विषयाचा जो कोणी अभ्यासक असेल त्याला हे माझे सगळे ग्रंथ उपयोगी ठरणारे असे आहेत. PhD आणि संशोधन क्षेत्रातील प्रश्न. PhDमुळे तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत काय बदल झाला आणि त्या संशोधनाचा उपयोग तुम्ही वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना कसा करता? शिकवण्याच्या पद्धतीत हाच फरक झाला. मी मगाशी बोलले की संशोधन म्हणजे अगदी समुद्र असेल तर त्याच्या तळाशी जाऊन पुन्हा वर येताना डोळे उघडे ठेवून काय काय दिसतं आहे ते सगळं ग्रहण करत, मी ग्रहण म्हणते म्हणजे समजून घेणं, त्याच्याबद्दलचे आपले काय विचार येत आहेत ते लक्षात ठेवणं, असं करत तळाशी जाऊन आपण वरपर्यंत येत असतो. ही संशोधन प्रक्रिया असते आणि साहजिकच विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवताना, अध्यापन करताना माझा हाच दृष्टिकोन असतो की वरवरचं मी नाही शिकवणार. मला एखादी कथा शिकवायला दिली तर त्या कथेच्या गाभ्यापर्यंत तर मी जाईनच. त्याच्यात ती लेखनशैली काय आहे त्याचाही मी विचार मांडते. ही कथा मराठी साहित्यामध्ये कुठल्या स्थानावर आहे ते मी सांगेन. तो लेखक असेल तर त्याचं स्थान काय आहे, त्याची लेखनाची वैशिष्ट्य काय आहे हे देखील सांगण्याची जबाबदारी एक शिक्षक, एक प्राध्यापक म्हणून माझी आहे असं मला वाटतं. त्यामुळे सखोल चिंतन हा माझ्या अध्यापनाचा मुख्य गाभा आहे. ती कविता असू दे, ललित लेख असू दे, निबंध असू दे, कथा असू दे किंवा साहित्याविषयीची समीक्षा, साहित्य विचार असू दे, जे थिअरी भाग म्हणतो तो असला तरी तिथे ते सिद्धांत, त्यांच्याविषयीचा तो सिद्धांत पूर्ण त्याच्या पाकळ्या उकलून विद्यार्थ्यांना स्पष्ट करणं, असं एक संशोधनाचा फायदा माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये झाला आहे. PhD नंतर तुम्ही पुढे काय आणखी संशोधन पुस्तक काही वेगळं? PhD मी 2010 केली. त्याच्यानंतर माझी तीन संशोधनावरची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आताही एक नवीन पुस्तक येईल, थोड्या दिवसामध्ये प्रकाशित होईल. म्हणजे संशोधनाची मला आवड लागली आणि मराठी साहित्यामध्ये अनेक विषय आहेत संशोधनासाठी, तर मी संशोधन करत राहते आहे. संपला नाही तो प्रवास. PhD करताना सर्वात कठीण प्रसंग आणि सर्वात आनंदाचा प्रसंग कोणता होता? पहिला आनंदाचा प्रसंग सांगेल की जेव्हा PhD करतो तर प्रबंध पूर्ण करणं ही फार मोठी किचकट प्रक्रिया असते आणि जी व्यक्ती PhD करते त्याला त्या सगळ्या
यंत्रणेमधून पुढे जावं लागतं. तर जेव्हा माझा PhD प्रबंध पूर्ण झाला तो विद्यापीठामध्ये मी सुपूर्द केला आणि अनेक तज्ज्ञांनी मग आमची मुलाखत घेऊन त्या प्रबंधाला मान्यता दिली आणि मला PhD पदवी डॉक्टरेट मी झाले. हा माझा सगळ्यात आनंदाचा क्षण. हां, आणि कठीण क्षण म्हणाल तर अभ्यास. तो विषय आहे, त्याच्यातलं सगळं सामग्री मिळवणं, मग हे त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहत असतात. तर मग त्या प्रश्नासाठी काहींचं मार्गदर्शन घेणं, लेखन करणं, हे सगळी म्हणजे एकूणच सगळं अडचणी भरपूर असतात. कठीण क्षण अगदी PhD पूर्ण होईपर्यंत भरपूर असतात. एक असा क्षण, कठीण क्षण सांगता येत नाही. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. तर PhD करण्यात वैयक्तिक आणि प्रेरणादायी प्रश्न. पहिला प्रश्न, शिक्षिका बनून इच्छिणाऱ्या, लिहून इच्छिणाऱ्या किंवा PhD करून इच्छिणाऱ्या मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल बरं? आत्ता मी बऱ्याचशा गोष्टी उलगडल्या, त्याच्यामधून तुमच्या लक्षात येत असेल की PhD करणं काय किंवा करिअर करणं काय, कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअर करणं काय, तर तुम्हाला जिद्दीने त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे इथे फक्त विद्यार्थिनी किंवा मुली किंवा महिला असं मी नाही म्हणणार. पुरुषही येतात तिथे, विद्यार्थी देखील येतात, मुलगे देखील येतात. तर तुम्हाला जिद्द कायम ठेवावी लागते. की मला ह्या नोकरीमध्ये टिकून राहायचं आहे, मला या नोकरीमध्ये सर्वोच्च पद मिळवायचं आहे. हे तुम्ही निश्चित केलं की मग येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तुम्ही तोंड द्यायला शिकता. आणि ते तोंड देणं किंवा त्या अडचणीचं निराकरण करणं हे सकारात्मक असलं पाहिजे. ह्याचाही विचार तुमच्याकडनं होत राहतो. समजतं? हां. तर हेच मी सांगेन की जिद्द हवी, निर्णय घेण्याची क्षमता हवी, चिकाटी हवी आणि निर्धार हवा की मी या अडचणीवर मात करणार, मी पुढे जाणार. आणि त्याच्यासाठी प्रसंगी थोडं कठोर व्हावं लागतं, काहीशी कठोरपणे बोलावं लागतं. नंतर आपले मुद्दे त्यांच्यापुढे निर्भयपणे मांडावे लागतात. तिथे माघार घेता येत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण आहे आणि तुमच्या आयुष्यात स्त्रीचा प्रभाव, कोणत्या स्त्रीचा प्रभाव जास्त आहे? हां, माझं मुख्य प्रेरणास्थान माझे वडील डॉक्टर आनंद यादव हेच आहे. याचं कारण असं की मी स्वतःला भाग्यवान मानते की एक कलावंत आहे, त्यांच्याच घरामध्ये मी जन्माला आले. त्यामुळे माझे वडील लेखक, एक विचारवंत म्हणून समाजामध्ये त्यांची ओळख आहे. आणि अशा व्यक्तीच्या सहवासात मी सतत राहत असल्यामुळे त्यांचे विचार, त्यांच्याशी संवाद, एखादी अडचण आली तर त्यांचं मिळणारं मार्गदर्शन, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन किंवा अन्यायाला प्रतिकार करण्याची त्यांची वृत्ती, त्यांची जिद्द, हे सगळं बघत बघत मी मोठी झाली. त्यामुळे प्रेरणादायी व्यक्ती म्हणाल तर पहिली प्रेरणादायी व्यक्ती माझे वडील डॉक्टर आनंद यादव आहे. स्त्रीच्या बाबतीत म्हणाल तर माझ्या आईच्या स्वभावाचा माझ्यावर भरपूर परिणाम झालेला दिसतो. म्हणजे तो मला या टप्प्यावर जाणवतो की शांतपणा, ती कुठलीही अडचण आली, संकट आलं तर ती कधी डळमळली नाही, ती घाबरली नाही. तिने त्या प्रसंगाला सहजपणे तोंड दिलेलं आहे. ती स्वतः नोकरी पण करत होती आणि आम्हा मुलांचं छान पालनपोषण केलं. नोकरी करते आहे म्हणून तिने आमचे लाड कुठे कमी केलेत असं बिलकुल नाही. आमचं खाणं पिणं सगळं छान ठेवलं, आम्हाला कपडे लत्ते छान घेतले, आमच्या आवडीनिवडी पुरवल्या. तर तिने एक छान समतोलपणा नोकरी आणि
संसारामध्ये सांभाळलेला असा मला दिसून आला. आणि मी स्वतः देखील नोकरी आणि संसार यामध्ये गुंतलेली एक स्त्री असल्यामुळे माझ्या आईचा आदर्श नेहमी माझ्यासमोर असतो. आणि हे 2 व्यक्ती झाल्या. मग बाहेर अनेक व्यक्ती पुढे येतात. म्हणजे राजकारणातल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं की राजकारण समाजकारण करणं हे खूप कठीण आहे. त्यामुळे त्याच्यातले काही व्यक्तिमत्व मला आवडतात. लेखिका ज्या आहेत त्या मला काही आवडतात. तर या रीतीने इतर प्रेरणादायी व्यक्ती भरपूर आहेत. धन्यवाद मॅम. आता आपण तुमच्या बालपणीच्या काही आठवणी ज्यातून तुम्हाला लिखाणाची प्रेरणा मिळाली त्याच्याबद्दल ऐकायला खूप इच्छुक आहे. हां म्हणजे मला आठवतं की मी काही फार मोठी नव्हते, 3री-4थीला असेल. आणि पूर्वी मी 3री-4थीपासून मराठी विषय आम्हाला होता. आणि तेव्हापासून माझे वडील मी बघत होते की सकाळी आले की वर्तमानपत्र वाचतात. तर ती सवय मलाही लागली. मी अगदी 2री-3रीपासून वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. हा एक भाग. आणि मला आत्ता गंमत वाटते की मी त्यावेळेस वर्तमानपत्रातल्या मला जे काही महत्त्वाचं वाटतंय त्या बातम्या मी कापून काढून ठेवलेली आहे. म्हणजे मला आठवतं त्यावेळेस पुबा भावे नावाचे लेखक होते. मोठं व्यक्तिमत्व होतं मराठी साहित्यातलं. तर त्यांचं निधन झालं आणि त्यांच्यावर एक लेख आला होता, त्यांची बातमी आली होती. तर मी ती काढून ठेवली होती. का ठेवली होती मला काही माहिती नाही, पण मला वाटलं की ही बातमी काढून ठेवावी. तर हा एक क्षण मला आठवतो. नंतर दुसरा भाग असा, तुमच्याही घरामध्ये असतील अशी लहान मुलं, की मी स्वतःशीच बडबडत असायचे. आणि ते काय बडबडत असायचे ते मलाही अजूनही आठवतं की माझ्या मनात काहीतरी एक गोष्ट तयार होत असायची किंवा एखादं नाटक सुरू असायचं. मग ती पात्र असायची माझ्या मनामध्ये. मग त्या पात्रांचे संवादही मी म्हणत असायचे की एकदा या मुलाचा संवाद, मग त्या मुलाला दुसऱ्या एखाद्या मुलीने काहीतरी उत्तर दिले त्याचा संवाद. त्या रीतीने मी नाटकं मनात तयार करून बडबडत असायचे. कथा माझी मोठी बहीण सांगते, अगं म्हणे तू मला बसवून घ्यायची आणि मला एखादी गोष्ट सांगायची. हे सगळं माझ्या मनाने सुरू असायचं. तर हा भाग. आणि आम्ही नवीन घरी राहायला गेलो तर तिथे समोर डोंगर होता. तर डोंगर हा मी पहिल्यांदाच पाहिला आणि तिथे आम्ही मग खेळायला म्हणून डोंगरावर चढायचो वगैरे. तर तो डोंगर बघून, तो सौंदर्य बघून मला 4 ओळी सुचल्या आणि मी ती कविता लिहिली 8 ओळींची. ती काही खूप छान असेल असं नाही, पण ती वडिलांना वाचूनही दाखवली. आणि मला त्यावेळेस माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये जे काही कौतुक दिसलं माझ्याबद्दल ते मला अजूनही आठवतं. म्हणजे आत्ता तुमच्याशी बोलतानाही त्यांचे ते माझ्याकडं प्रसन्न हास्यमुद्रेनं पाहणं, मी कविता वाचून दाखवताना, आणि त्यांचे डोळे चमकत आहेत. म्हणजे माहीत नाही, एखाद्या वेळेस त्यांना एक आनंदही झाला असेल की अरे ही आपली मुलगी पुढे आपला लेखनाचा वारसा कसा बसा का होईना चालवेल, असा एक आनंद त्यांना झाला असेल. तर या रीतीने अगदी लहानपणापासून मी या लेखनामध्ये किंवा साहित्यामध्ये म्हणूया रमलेली असायची. तर आता पुढचा प्रश्न कोणा विचारला? यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण या स्त्रीच्या मागे 4 खंबीर पुरुष उभे आहेत. आणि या मताशी तुम्ही सहमत आहात? या स्त्रीच्या मागे 4 पुरुष म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तसं तुमच्या मागे तुमच्या वडिलांचा, तुमच्या मुलांचा किंवा तुमच्या पत्नीचा हात असेल
कलावंताचं होतं आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबर मी अनेक संमेलनांना जात होते. घरामध्ये आमची साहित्यावर भरपूर चर्चा व्हायची किंवा घरामध्ये अनेक मोठे साहित्यिक येऊन गेलेले आहेत. हे पु ल देशपांडे असतील, शांता शेळके, विंदा करंदीकर, या कोण ग्रामीण लेखक बरेचसे, दत्ता भोसले, रारम कोराडे, खूप नावं आहेत सांगण्यासारखी. अशी सगळी माणसं यायची, त्यांच्याशी चर्चा व्हायची. ग्रामीण साहित्याच्या चळवळीच्या निमित्ताने वडिलांबरोबर मीही अनेक ठिकाणी गेलेले आहे. तर असं एक साहित्यिक आणि कलावंत वातावरण मला माहेरी मिळालं आणि सुदैवाने माझं सासर पण जे आहे ते कलावंत घराणंच आहे. माझे सासरे हे खूप मोठे चित्रकार होते. प्रताप मुळीक हे त्यांचं नाव. आणि तुम्ही जर कॉमिक्स वाचत असाल, अमर चित्रकथा ज्याच्यामध्ये पुराण कथा आहेत, रामायण आहे, महाभारत आहे, तर त्याच्यातली ज्या कॉमिक्स ज्या चित्र आहेत ती सगळी चित्र प्रताप मुळीक यांनी काढलेली आहेत. आणि आपल्या इथे पुण्यामध्ये जो लाल महाल आहे त्या तिथे वरच्या मजल्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर अशी मोठी चित्र त्यांनी रेखाटलेली आहेत. ती तर या रीतीने प्रताप मुळीक हे मोठे चित्रकार. माझे पती मिलिंद मुळीक हे देखील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार आहेत, वॉटर कलरिस्ट. तर त्यामुळे थोडं घडत असं गेलं की या घरातही माझ्यातले जे काही बौद्धिक गुण आहेत किंवा कलावंत म्हणून जी काही भूक आहे ती इकडे देखील माझी पूर्ण होत गेली. अनेक वेळा मी आणि मिलिंद मुळीक आम्ही कलेच्या अंगानं भरपूर चर्चा करत असतो. ते माझी काय पुस्तकं वाचून मला काही सूचना करत असतात. मी त्यांची चित्र पाहून त्यांच्याशी काहीतरी बोलत असते. आमच्या घरामध्ये अनेक कलावंत लोक येत असतात, त्यांच्याशी काही गप्पा टप्पा होत असतात किंवा आम्ही एकत्रितपणे देखील अनेक कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे माझ्या काही कविता आणि ते स्वतः गिटार पण वाजवतात, चित्र पण काढतात. त्यामुळे त्या कवितांच्या गायनाचा कार्यक्रम, त्याच्यावर चित्र काढण्याचा कार्यक्रम किंवा माझी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची जर मुखपृष्ठ पाहिली तर ती सगळी मिलिंद मुळीक यांची चित्र असलेली अशी मुखपृष्ठ आहे. तर या हे पुन्हा मुलं म्हणाल तर मुलं देखील आता आमच्याबरोबरच वाढत असल्यामुळे आमचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील काहीतरी सुरू असतं. कलेची निर्मिती क्षण असे त्यांचे देखील सुरू असतात. त्यामुळे एक कलावंताच्या घरातच वाढत असल्यामुळे मला ह्याचा माझ्या लेखनासाठी वेगवेगळ्या अंगानं की माझं काहीतरी लेखन सुरू आहे, वाचन सुरू आहे, तर हिला आता तिचा वेळ आपण द्यायला पाहिजे हे माझ्या घरातली लोक जाणतात आणि तसा मोकळा वेळ ते मला देत असतात. तर असं एक छान वातावरण आहे आमच्या घरामध्ये आणि त्याचा उपयोग आम्हाला दोघांनाही किंवा आता मुलं आहेत मुलांनाही होत असतो. आणि ही कलावंत म्हणून जी एक स्पेस द्यायला पाहिजे ती आम्ही सगळ्यांना देत असतो. तर नक्की म्हणता येईल म्हणजे मी भाग्यवान आहे की मला हे असं सगळं घर मिळालं आणि त्याचा उपयोग मला माझ्या लेखनासाठी झाला. पण हे असं प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत नाही होत. बऱ्याचशा स्त्रियांना घरातला विरोध सहन करत आपलं कलावंत आयुष्य टिकवावं लागतं आणि मला त्या बाबतीत त्या स्त्रियांचं खूप कौतुक वाटतं. धन्यवाद मॅम. तर आता आपण पुढचा प्रश्न, तुमच्या बाबांसोबतचा साहित्य संमेलनातील सर्वात पहिला अनुभव कसा होता? आता माझे वडील हे जवळजवळ 17-18 साहित्य संमेलनांचे अध्यक्ष झालेले. तर यातल्या म्हणजे ग्रामीण साहित्याची चळवळ त्यांनी सुरू केली आणि त्याच्यातला त्यांचा एक मुद्दा हा देखील होता की खेड्यापाड्यांमध्ये
संमेलनं, साहित्यविषयक संमेलनं, साहित्यविषयक चर्चासत्र, मेळावे व्हायला पाहिजे. त्यानिमित्तानं खेड्यातले जे नवोदित लेखक आहेत ते सगळे एकत्र येतील, त्यांची साहित्याविषयीची चर्चा होईल आणि त्याचा त्यांना लेखनासाठी उपयोग होईल. तर या दृष्टीने त्या काळामध्ये भरपूर साहित्य संमेलनं झालेली दिसतात आणि मी यातल्या बऱ्याचशा साहित्य संमेलनांना माझ्या वडिलांबरोबर गेलेली आहे आणि त्याचा निश्चितच मला उपयोग झालेला असा दिसून येतो. कारण तिथे अनेक लेखक आलेले असतात. ते आपण जसं आता काही तुम्ही कला सादर केल्या तसं कथांचं अभिवाचन, काव्य गायन, चर्चासत्र असं सगळं चाललेलं असतं. मोठे लेखक ते काहीतरी बोलत असतात त्यांच्या साहित्याविषयी. तर याचा मला निश्चित उपयोग झाला. तुमच्यासाठी यश म्हणजे काय? PhD पुस्तकं की सुद्धा तुमचं मी यश असं काही म्हणणार नाही. माझा आनंदाचे क्षण असा शब्द वापरेल. आणि मला सगळ्याच गोष्टी आवडतात. मला माझे विद्यार्थी आवडतात. ते माझे वाङ्मय मंडळातील विद्यार्थी ते मला प्रिय आहेत. माझे SYTYचे विद्यार्थी ते मला प्रिय आहेत. मला विद्यार्थी आवडतात. माझं संशोधन पण आवडतं आणि माझं लेखन पण आवडतं. हे सगळेच माझे आनंदाचा ठेवा म्हणून हे सगळे. असा प्रश्न नाही आता आवडतं आवडती कविता? अरे बा, मी आत्ता काही घेतलंच नाही. ऐकता ना? शांभवी परिस्थिती ही आत्ता सापडलेली एक कविता वाचून दाखवते. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण रस्त्याने जाताना घशाला शोष पडलेला असतो. काहीतरी गार थंडगार पेय प्यावं असं वाटत असतं आणि अशा वेळेस उसाचं गुऱ्हाळ, रसवंती गृह आपल्याला दिसलं की आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण तिथे जातो आणि तो छान थंडगार उसाचा रस प्यायला लागतो. तर तो जो रसवंती गृहवाला आहे तो त्यावेळेस आपल्याशी काय बोलेल अशा आशयाची ही कविता आहे. तर ऐका तुम्ही. या पाहुणं आलात उन्हातनं, बसा या बाकावरती, इथली सावली खास, ह्या घडीभर श्वास, व्हा निवांत, नि पुसा तो खांब साठला पुऱ्या देहावरती. घुंगूर घुंगूर ऐका घुंगराचा नाद, फिरत्या चाकावरती, जातोय वर तर कधी येतोय खालती. हां हां विसरू नका, तुम्ही आलात माझ्या उसाच्या रसवंतीवरती. ही उभी पा इथं कोपऱ्यात बांधल्या उसाची मोळी. हा ऊस माझ्या गावाकडचा, हिरव्या वावरातला, कातऱ्या पानांचा आणि विहिरीतल्या गोड पाण्यावरचा. तुमचं असतील दात बळकट तर उचला एक कांड, फोडा दातानं ही चावा दमादमानं दाढ खाली. बघा येतोय रस गोड झाल, मग बनाल तुम्ही आत्माराम. आत्माराम म्हणजे काय तर तो छान गोड रस यायला लागलो
आपल्याला छान वाटायला लागतं आणि आपण त्या तंद्रीत रमून जातो. तर त्या अर्थानं मग बनाल तुम्ही आत्माराम, पण काही जणांना ऊस चावता येत नाही. म्हणजे मला माहीत नाही नवीन पिढी ऊसाचं कांड असं तोडून बिडून चावून खातं की नाही माहीत नाही. तर अशांसाठी देखील तो रसवंती गृहवाला म्हणतो, हां नाही जमत, नका घाबरू, नका करू नाद, हे फिरतंय ना मशीन इथं, येतो की ऊसाचा रस, आलं लिंबू पिळून धम्मक पिवळा रस, प्या दमादमानं. मग रस प्यायला आता काय झालंय, जो रस पितो तो एकदम खुश शांत निवांत असतो. म्हणून मग तो रसवंती गृहवाला पुढे काय म्हणतो, पाहुणं लागली वाटतं तुमची ब्रह्मांडाची टाळी, दमलात कधी उन्हानं तर पुन्हा या आमच्या रसवंतीवरती, भेटत राहू असं जगाच्या या रहाट गाडग्यावरती, जगाच्या या रहाट गाडग्यावरती. प्रत्येक ऋतूवर नाही, मनात येतील असं काही आवडलं, काहीतरी गंमत दिसली, सौंदर्य जाणवलं तर मी लिहित असते. हो. बरोबर, म्हणून घेतली ही कविता. शेवटचा प्रश्न आहे, तुमचा SP कॉलेजमधला पहिला दिवस आणि शेवटचा दिवस यात तुम्हाला फरक काय जाणवतो आणि तुमचा अनुभव काय होता? आता काय असतं की प्रत्येक नवीन ठिकाणी आपण जातो तेव्हा आपल्या मनावर एक दबाव असतो. तर तसंच माझं झालं की मी जेव्हा आपल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये आले तेव्हा इथली भव्य जागा, परिसर, इथल्या या हेरिटेज बिल्डिंग्स म्हणतो आपण, इमारती, ते किंवा सर परशुराम भाऊ महाविद्यालय याला मोठी प्रतिष्ठा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर अशा महाविद्यालयात आपण प्रवेश करत आहोत याचा एक आनंद पण होता आणि याचं एक दडपण पण होतं की इथे बाबा आपण टिकून राहू का, टिकून राहू का म्हणजे इथले विद्यार्थी हुशार असणार, इथले प्राध्यापक अतिशय बुद्धिमान आहेत, आपल्या इथले प्राध्यापक ते अतिशय क्रिएटिव्ह आहेत, ते स्वतःच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं संशोधन केलेलं आहे. तर अशा एका छान वातावरणामध्ये मी आले, त्याचं दडपण पण होतं आणि आनंद पण होता. पण मग हळूहळू इथे माझा या प्राध्यापकांशी, आपल्या प्राचार्यांशी, उपप्राचार्यांशी चर्चा व्हायला लागली. मुख्यतः प्राध्यापक वर्ग हा बुद्धिजन्य वर्ग असतो, तर त्याला बौद्धिक भूक खूप असते. तर ती माझी भूक इथे भागत गेली. किंवा इथे माझ्या ताब्यात हे वाङ्मय मंडळ आलं, त्यामुळे काहीतरी नवीन नवीन काहीतरी काय कार्यक्रम, उपक्रम घ्यायला मला इथे काय संधी मिळाल्या. किंवा माझं लेखन आहे ते अनेकांनी वाचून त्यांनी मला मला प्रोत्साहन दिलं, माझं कौतुक केलं, मला त्यांचं काही वाचायला मिळालं किंवा ते काही आणखी वेगळे काही करत असतील तर ते मला अनुभवायला मिळालं. त्यामुळे हळूहळू मी या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचाच एक भाग बनत गेले. म्हणजे आज मी मोठ्या अभिमानानं बाहेर सांगते की माझं SP कॉलेज म्हणजे इतका हा एक 6-8 वर्षांचा प्रवास झालेला आहे आणि मी आता या SP कॉलेजचा एक भाग झालेले. हे मला माझं घर, कुटुंब असं वाटतं. खूप खूप धन्यवाद मॅम. तर आता आपण वेळाची मर्यादा ठेवून इथेच कार्यक्रम संपूया. असं की आमच्या सांगायचं हेच जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आपलं जे हे सर परशुराम भाऊ महाविद्यालय आहे, इथे आपल्यासाठी तुम्हा विद्यार्थ्यांसाठी भरपूर कार्यक्रम घेतले जातात. इथे मोठं ग्रंथालय आहे, आपल्या साखरे मॅडम इथे आहेत
ग्रंथपाल त्यांनी ते तुमच्यासाठी तिथे खूप पुस्तकं आणलेली आहेत, नवीन नवीन पुस्तकं त्या तुमच्यासाठी मागवत असतात. तिथे आत्ताच फर्निचर आलेले, तर विद्यार्थी अभ्यासिकांमध्ये व्यवस्थित कपाट, ती बाक बसण्याची व्यवस्था, असे भरपूर कष्ट त्या विद्यार्थ्यांसाठी घेत असतात. तर ह्याचा सगळ्याचा लाभ तुम्ही घ्यावा. आणि आपल्या महाविद्यालयातून अनेक नामवंत व्यक्ती बाहेर आलेल्या आहेत, त्या काम करत आहेत. नावं ज्यांची घ्यावी तिथले SP चे विद्यार्थी म्हणून तेवढी कमीच आहेत. तर आम्हाला असंच वाटतं की इथल्या सगळ्या प्राध्यापकांकडून जे काही शिकवणं असेल किंवा जी चर्चा असेल, जे उपक्रम असतील, त्या सगळ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हावं आणि मोठं नाव पुढच्या आयुष्यामध्ये कमवावं. तुमचा जीवन प्रवास अतिशय आनंददायी बनवावा. कुठली तरी कला एखादी तुम्ही तिचा नाद लावून घ्या. कलेमध्ये रमण्यासारखा दुसरा आनंद नाही. एवढेच सांगते आणि सुंदर मुलाखतीद्वारे मुळीक मॅडम यांच्या या उत्तुंग कारकिर्दीतले हे सारे क्षण आपल्याला ऐकता व अनुभवता आले. आता आपण मुक्याने बोलले या सत्राकडे वळूया. आजचाच आपल्या वाङ्मयाचा आता त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. प्राध्यापक वृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. अहो असे गोंधळून काय जातात? काय झालं कळलं नाही मी कोण? अहो हा सुंदर कार्यक्रम त्याच्या अंतर्गत आयोजित केला आहे तोच मी, तुमचं वाङ्मय मंडळ. मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल, आज मी कसा काय बोलतो, पण आजचा प्रसंगच तसा खास आहे. आज माझ्या आणि तुमच्या सर्वांच्याच सारख्या वाङ्मय मंडळ प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कीर्ती मुळीक मॅम यांचा निरोप समारंभ आहे. खरं तर आज माझ्या मनात अतिशय संमिश्र भावना दाटल्या. आनंदही होतोय आणि दुःखही. आनंद अशासाठी, आजपासून मुळीक मॅम सेवानिवृत्तीनंतरच्या त्यांच्या नव्या आनंददायी आयुष्याची सुरुवात करणार. आनंद होण्याचं आणखी एक कारण म्हणजे आज माझ्या मधल्या फळीनं कार्यक्रमाचं सर्व व्यवस्थापन उत्तमरित्या सांभाळलं. पण आज मला अतिशय दुःखही होतं, कारण आपल्या मुळीक मॅम आपल्याला सोडून जातात. मॅम, गेली 3 वर्ष म्हणजे 2023 पासून तुम्ही वाङ्मय मंडळ प्रमुख ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली. अतिशय उत्तमरित्या तुम्ही माझा सांभाळ केला. तुमच्या नावाप्रमाणेच तुम्ही माझी कीर्ती समजून पसरवली. वाङ्मय मंडळ प्रमुख होण्याआधीही बॉडी मेंबर म्हणून मोलाचे कार्य केले. तुमच्या सहकार्यामुळे क्षमा घाटे, रामदास पळसुरे, मानसी मागीकर, क्षितिज दाते, नेहा महाजन, किरण यज्ञोपरी, अरविंद जगताप, प्रवीण जोशी, स्वाती गाडे, संगीता बर्वे आणि प्रियदर्शनी इंदलकर यांसारख्या दिग्गजांच्या सानिध्याचे भाग्य मला लाभले. तुम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षिका आहातच, परंतु माझ्यासाठी तुम्ही उत्तम नेतृत्व आहात. तुम्ही माझ्या मुलांच्या चुका पोटात घालत, त्यांना सांभाळत, त्यांना घडवलं. मला सांभाळणारी एक समर्थ आणि सक्षम फौजच तुम्ही तयार केली असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, कितीही अडचणी आल्या तरीही तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिले. तुमच्या जबाबदारीच्या कामामुळे तुमच्यावर कितीही ताण असला तरी त्याची झळ तुम्ही मुलांपर्यंत कधीही पोहोचू दिली नाही. मुलांमधील सर्जनशीलतेला तुम्ही कायमच वाव दिला. प्रसंगी स्वतः आर्थिक भाग सांभाळून तुम्ही कार्यक्रम पार पाडला. खरंच मी तुमचे कसे आणि कोणत्या शब्दात आभार मानू? माझं नाव जरी वाङ्मय मंडळ असलं तरी तुमचे आभार मानायला माझ्याकडे खरंच शब्द नाही. तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचं नाव डॉक्टर ज्योत्स्ना खरे, डॉक्टर निलिमा गुंडी, माजी प्राध्यापक स्वप्ना गाडगे यांसारख्या कर्तबगार वाङ्मय मंडळ प्रमुखांच्या यादीत अभिमानानं घेतलं जाईल अशी मला खात्री आहे. ही 109 वर्षांची परंपरा तुम्ही गेली 3 वर्ष उत्तमरित्या सांभाळली. पण आता तुम्ही सेवानिवृत्त होत आहात. खूप वाईट वाटतं. तुमची खरंच खूप आठवण आहे. तुमच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशय. पण आता मला थांबायला हवं, कारण माझ्याप्रमाणे अनेक जण
आशीर्वाद दे. तुझं कार्य असंच तेजस्वी राहा. तुझा विचार प्रवास अधिक विस्तारत राहा आणि तू घडवलेली ही साहित्यप्रेमी पिढी तुझं नाव अभिमानाने घेत राहा. तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून ज्ञान, यश आणि समाधानाचं मनपूर्वक आशीर्वाद. नमस्कार. ओळखलं का मला? कसे ओळखाल? कारण आजपर्यंत मी फक्त एक वर्ग म्हणून उभा आहे. होय, मी तुमच्या सर्वांचा लाडका मराठी विभाग बोलतो. माझा जन्म या महाविद्यालयात झाला तेव्हा मी केवळ एक वर्ग होतो. पण मॅडम, तुम्ही जेव्हा या विभागाची धुरा सांभाळली तेव्हा या निर्जीव भिंतींना शब्दांचं चैतन्य मिळाले. माझ्या वर्गातल्या फळ्यावर जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा कुसुमाग्रजांच्या कविता लिहिल्या तेव्हा मला जाणीव होऊ लागली की मी फक्त एक विभाग नाही, तर मी मराठी संस्कृतीचा एक वारसा जपणारा जिवंत घटक आहे. मॅडम, तुम्ही फक्त अभ्यासक्रम शिकवला नाही, तर तुम्ही मला एक कुटुंब बनवलं. तुमच्या मार्गदर्शनाखाली माझ्या दालनात कितीतरी चर्चासत्र रंगली किंवा कवी संमेलनं झाली आणि साहित्याच्या गप्पा रंगल्या. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील साहित्याची ओढ आणि त्यांच्या शब्दातील आत्मविश्वास पाहून मला नेहमीच अभिमान वाटायचा. आज तुम्ही जात आहात. खरं सांगू तर माझ्या भिंतींना थोडं रिकामं वाटायचं. तुमच्या खुर्चीवर उद्या कोणीतरी दुसरं येईल. पण ज्या मायेने तुम्ही या विभागाला शिस्त लावली, ज्या तन्मयतेने तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य घडवलं, ती जागा कोणीच घेऊ शकणार नाही. माझ्या कपाटातील पुस्तकांना सुद्धा तुमच्या साहित्याची सवय झाली. तुमच्या आवाजातील तो साहित्याचा गोडवा आता माझ्या या परिसरात कायम गुंजत राहील. मॅडम, तुम्ही निवृत्त होत आहात हा माझ्या रिद्धी, सिद्धी, वरद, अमृता, मानसी, तनिक्ष आणि हे सेल्फी स्टार म्हणजे स्नॅप तनिक्ष. तो ये गाइस, अभी मैं भी बैठ चुका हूँ यहाँ पे खाने को. आप देख सकते हो मेरे पास ये चटनी है. मैं घर पे लेके जाने का प्लान कर रहा हूँ पर मेरे साथ कोई साथ नहीं दे रहा, तो भाई कैंसिल करता हूँ उसे. और यहाँ पे देखो क्या क्या है. 2, 3. थांबा थांबा थांबा, सगळे रेडी का? घरपोलेला वास येतो इथं. तो गाइस फाइनली सबके मिसल आ चुके हैं. तो अभी हमारे तर्री दाल की खाने की बाकी है, तो करते काम स्टार्ट. तो गाइस अभी वरद भाई आ चुका है. तो यहाँ पे एक चैलेंज चल रहा है. कितना पाव लेगा? देखते हैं, जितना जाएगा उतना लेगा. कम से कम 10-12. तो अमृता कन्फर्म नहीं अभी, पर 2-4. 2 तो मैं ऐसे खा लेता. अरे मानसी आप तो 2 में बहुत हो जाएगा मेरे को लग रहा है. तनिक्ष तू 8 ना, 8चा पाडा. तू 9चा पाडा. छान 4च खाशील तू, माहिती आहे ना. आणि आमचे फडके तर 2-3 खातील किमान. आणि आम्हाला माहिती आहे 5 भाई सही है ना. वाढतोय भाऊ, आता असतं. और गाइस मेरा तो टारगेट है 6 का. कम से कम मैं खाने का ये रखूँगा 8 से ऊपर ही. तो चलो अभी मैं खाने के लिए तैयारी करता हूँ. तो गाइस फाइनली अब घर पे निकल चुका हूँ पेट भर खाना वगैरह खा के. तो चलो घर की तरफ. सॉरी, घर पे नहीं जाने का, अभी मेरे को प्रैक्टिस को जाने का है नाटक के. तो चलो नाटक की प्रैक्टिस. यहाँ पे बैठे हैं बुलाया